सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेचं स्मरण म्हणून कोपरगाव शहरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोपरगावच्या वतीनं शहरातील मुख्य रस्त्यावरून मूक पदयात्रा काढण्यात येऊन छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहण्यात आली आहे। सदर मूक यात्रेत शेकडो शिवशंभू भक्त, धारकरी, महिला, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सदस्य मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। यावेळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आलं आहे। तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र, श्लोकाचं पठण करण्यात आलं आहे। तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मास हिंदूंनी का पाळावा याचं महत्त्व सर्वांना सांगण्यात आलं आहे। निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। मूक पदयात्रा काढलेली तर खरं म्हणजे आपण फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या संपूर्ण कालावधीमध्ये हा धर्मवीर बलिदान मास म्हणजेच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं सूतक पाळलेलं आहे। जसं की निष्ठेविना ना तगडा बनतो स्वदेश, म्हणजेच सतत 30 दिवस संभाजी महाराजांचं सूतक पाळणं, त्यांच्या त्यागाला समरूप होणं हे प्रत्येकाचं काम नाहीये। तर नक्कीच तुमच्यासारख्या धर्मवीरांनी छत्रपती संभाजी महाराजांचं जे सूतक पाळलंय ते कौतुकास्पद। यानंतर आपण श्लोक घेणार आहे।